आज या ठिकाणी आलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय माननीय कलेक्टर साहेबांकडे। मी खैपूर पोलीस स्टेशनला ASI या पदावरून रिटायर झालेलो आहे, सहाय्यक फौजदार म्हणून। 10 वर्षापूर्वी मी पोलीस खात्यातून रिटायर झालेलो आहे। मी 3 महिन्यापूर्वी 30/10/2025ला एक पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। CRP 154 प्रमाणे खैपूरला DYSP भाग खैपूर आणि ASP साहेबांना पण भेटून फिर्याद दिली आहे की मला काही जळगाव येथील MIDCमध्ये 5-6 लोकांनी, इरफान वगैरे असे 4-5 लोक आहेत, त्यांनी म्हणजे 2.5 लाखात फसवणूक केली आहे। त्या संदर्भात मी त्यांची नोटरी वगैरे बनवली आहे, करारनामा केलेला आहे। परंतु त्यांनी करारनाम्याच्या तारखेच्या आत तो करारनामा केला होता, त्यामुळे पैसे दिले नाही, तो पळून गेला। घरपणची चाबी घेऊन गेला, घर पण त्याच्या ताब्यातच आहे। त्या संदर्भात मी 420-406 प्रमाणे एक CRP 154 प्रमाणे खैपूर पोलिसांना फिर्याद दिली होती। पण अद्याप 3 महिन्यापासून मला हे उडवाउड उत्तर देत आहेत खैपूर पोलिसांचे PSI सय्यद, म्हणजे IO आहे ते PSI सय्यद मोइनुद्दीन सय्यद, आणि API आहे तिथे मोहेश्वर मोताळे। यांनी मला नेहमी, मी कमीत कमी 3 महिन्यामध्ये पण 10-15 वेळा गेलो असेल की माझी फिर्यादचं काय झालं। त्यांनी माझी फिर्याद कुठली चौकशी केली नाही आणि आरोपीला बोलत होते। 420च्या गुन्ह्यामध्ये आरोपीला बोलवत होते आणि मला सुप्रीम कोर्टचे आदेश सांगत होते की 420मध्ये असं करता येत नाही, तसं करता येत नाही। आणि त्या संदर्भात मी कंटाळून की मला पूर्ण खात्री झाली की मला आता न्याय मिळणार नाही, मला हे पोलीस स्टेशन न्याय देणार नाही, कारण माझा रिटायरमेंटचा पैसा होता म्हणून मला फार लागली त्या गोष्टीची फार, कारण मी कष्टाने पैसा जमा केला होता। 2.5 लाखात म्हणजे फसवणूक झाली होती। त्या संदर्भात वारंवार मी पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी माझं कुठे ऐकलं नाही, म्हणजे दाद पुकार मला दिला नाही। त्या संदर्भात मी कलेक्टर साहेबांकडे 15 ऑगस्टलाच आत्मदान करणार होतो, परंतु आमचे पोलीस बांधवांनी आम्हाला ते करू दिलं नाही। आज मी तारीख दिली होती, आज मी आत्मदान करणार होतो। मी पेट्रोल पण आणलं आहे, माचीस पण आणलेली आहे, परंतु आमचे बांधवांनी, पोलीस बांधवांनी बळाचा वापर करून मला आत्मदान करू दिलं नाही आणि आपल्यासमोर उभं केलेलं आहे। मी आता माननीय कलेक्टर साहेबांच्या ऑफिसलाच उभं आहे आणि आपल्या समक्ष मी मुलाखत देत आहे। तर माझी विनंती आहे की मला न्याय मिळावा म्हणून। आपली नेमकी फसवणूक कशी झाली? मी एकानं मला ताबे घर गहाण दिलं होतं 2.5 लाखात। तो मला 11 महिन्याचा करारनामा करून द्या, त्याने पेपर वगैरे आणले, नोटरी बिटरी बनवली मी कायदेशीर। तर म्हटलं 11 महिन्यात मी तुमचे पैसे नाही दिले तर माझ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी त्याने स्वतः नोटरी त्याने लिहून दिलेली आहे मला, माझ्याकडे आहे ती आज बी। तर त्या संदर्भात त्या अन्वये मी गुन्हा दाखल केला होता, परंतु पोलिसांनी कुठलेही याच्यावर विचार केला नाही, काही केला नाही। फक्त आरोपी लोकांना बोलवलं, पैसे खाऊन टाकले। मला असं माहिती मिळाली की यांनी 3 लाख रुपये घेतलेले याच्याकडून, आरोपीकडून। त्यांचे नाव माहिती आहे का तुम्हाला आरोपी? हो, आरोपीचं नाव पहिला आरोपी इरफान शेख कामिल, त्याची पत्नी हिना कौसर, तिसरा त्याचे वडील कामिल, वडिलांचं नाव माहिती, आणि चौथा आहे तो दलाल, तो मध्ये पडला होता टेलर, त्याचं नाव याकूब उर्फ टेलर, तो राहतो फातनगरला जळगावलाच MIDC एरियामध्ये। कारण त्याच्यामुळे माझी ओळख त्याने त्याच्याशी केली होती। मी त्या कोणाला ओळखत नव्हतं, म्हणजे गरीब अमुक आहे, ढमुक असं वेगवेगळे कारण सांगून मला त्याला पैसे देण्यास भाग पाडले होते, म्हणून मी त्याला चौथा आरोपी केला होता। आणि त्यामुळे त्यांनी अशी माझ्या प्रकारे फसवणूक केली, मला पैसे परत दिले नाही आणि तो निघून गेला। त्याचा पत्ता माहीत नाही आहे। ते पोलीस लोक काढू शकतात असतं गुन्हा दाखल केल्यावर, परंतु पोलिसांनी तसं केलं नाही। ते आता मला इंटरमार बोलताय, रात्री मला त्यांनी फोटो पाठवला मेसेज मोबाईलवर की बो सदरची बॉब ही न्यायप्रविष्ट आहे, तर तुम्ही न्यायालयात दिवाणी दावा दाखल करा व तिथं दाद मागा। परंतु त्यांनी मला वेळेवर सांगितलं, मला 3 महिन्यापासून त्यांनी फिरवला फक्त, आणि आरोपीला ते बोलत होते पैसे खायलासाठी। बस एवढी माझी विनंती आहे, आपण ही आवाज जनतेपर्यंत पोहोचवा आणि मान्य कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवा। आपली मीडियामध्ये भरपूर ताकद असते भाऊ, तर आपण मला मदत करा, मला न्याय द्यावा, नाही तर मी पुढच्या वेळेस मला न्याय मिळाला तर मी पुढच्या वेळेस हेच पाऊल उचलणार आहे। पैसे पोलीस प्रशासनात कोणा खाल्ले? सय्यद